यांनी व्यक्त केला। नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेच्या घोषणापत्रावर 86 देशांसह 2 आंतरराष्ट्रीय संघटनांनी स्वाक्षरी केली असून कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक सहकार्यामध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। ते आज या परिषदेत पत्रकारांशी बोलत होते। यावरून हे दिसून येतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानव केंद्रित दृष्टिकोनाला जगानं स्वीकारलं आहे असं ते म्हणाले। सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या तत्वानुसार हे घोषणापत्र स्वीकारण्यात आलंय। एआयचे फायदे लोकांना समान मिळायला हवेत असं या घोषणापत्रात अधोरेखित करण्यात आलं आहे। लोक, पृथ्वी आणि प्रगती या सूत्रासह ठोस कृतींमध्ये रूपांतर करण्यासाठी सतत सहकार्य करण्याची वचनबद्धता यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे। या घोषणापत्रात एआयमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहुभागधारकांचा सहभाग बळकट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे असं वैष्णव यांनी स्पष्ट केलं। सारी दुनिया ने माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के ह्यूमन सेंट्रिक एआई के विजन को सारे विश्व ने स्वीकार किया है। डेमोक्रेटाइजिंग एआई रिसोर्सेज, जिससे कि एआई की सुविधाएं, एआई की नई टेक्नोलॉजी विश्व में सभी को, हर वर्ग को, सभी को मिले, ये सभी ने स्वीकारा है। दरम्यान इंडिया एआय इम्पॅक्ट प्रदर्शनाचा समारोप होणार आहे। या प्रदर्शनाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। 5 लाखांहून अधिक अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट दिली।